शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामधील डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर जबरदस्त उपाय याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, मिरची लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपले शेतकरी बांधव 12ही महिने मिरची पीक करत असतात. हिवाळ्यात, पावसाळ्यात, उन्हाळ्यात या तिन्ही ऋतू हंगामामध्ये मिरची पिकाची लागवड केली जाते आणि भरघोस उत्पादनाची अपेक्षा असते. पण मिरची पिकाला ठराविक दिवसामध्ये डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो आणि एकंदरीतच मिरची पीक आपलं फेल जातं. त्यामुळं या व्हिडिओमध्ये मिरची पिकावर येणारा डेंजर कोकड्या बोकड्या रोग आहे तरी काय आणि यावर उपाययोजना करायच्या तरी कशा, याची संपूर्ण माहितीच तुमच्या समोर घेऊन आलो. या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे. समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा. त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर मागील 8 वर्षापासून आपण मिरची पिकाचे ज्या व्हिडिओ बनवल्यात ना, टोटल 700 ते 800 व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. बाकीच्या इतर पिकांच्या देखील बघायला मिळतील. आता शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाची अवस्था कशा पद्धतीने असते ह्या डेंजर कोकड्या बोकड्या रोग आल्यावर, तर ती लक्षात घ्या. आपण करतो काय, मिरची पिकाची लागवड केल्यानंतर पाण्याचं प्रमाण पाहत नाही. जर आपल्याला सांगितलंय अर्धा तास पाणी घ्या, आपण 1 तासभर, पाऊण तास पाणी सोडतो. पाण्याचा जास्त अतिरिक्त वापरामुळे मिरचीला पाणी सहन होत नाही. मिरची अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे. जास्तही पाणी नको, कमीही पाणी नको. जास्त पाणी झाल्यामुळे देखील मिरची पीक नाजूक अवस्थेमध्ये जातं. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची पिकाला हा डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो तरी कसा माहितीये का? वातावरणामधील होणारा 12ही महिने बदल आहे. पण थ्रिप्स, पांढरी माशी, रोशोशक किडी आणि ब्लॅक थ्रिप्स यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो. परिणामी तुमच्या मिरचीची पानं गोळा होतात. बरं, पानं गोळा होतात कशी? पानाच्या मागच्या बाजूला पाहिलं तर बारीक बारीक आपल्याला थ्रिप्स दिसून येतात. हे मिरचीची पानं चावतात आणि पानं चावली की मिरचीची अन्नद्रव्य ओढून घेतली जातात आणि मिरचीची पानं गोळा होतात. परिणामी त्याला म्हणतात डेंजर कोकड्या बोकड्या रोग. आता असंख्य कारण आहेत. मिरचीला जास्त अतिरिक्त फवारणी केली तरी पानं गोळा होतात, जास्त पाणी दिलं, जास्त कमी पाणी दिलं तरी पानं गोळा होतात, डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो. मात्र लक्षात घ्या, ह्या मिरची पिकावरील डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं, तर सुरुवातीला सांगतो. रोप आणताना दर्जेदार उत्तम क्वालिटीचीच आणायची. 25 दिवसाचंच रोप आपल्याला निवडायचं आहे. याची हाईट योग्य प्रमाणात पाहिजे, स्टंप कडक पाहिजे, फुटवे जोरदार पाहिजे. विशेष म्हणजे होतो काय की मिरची पिकाची लागवड केली, सपोज उदाहरणार्थ घ्या 1000 रोपांची आपण लागवड केली असता, त्यामध्ये होतो काय की छोट्याल्या अवस्थेमध्येच मिरचीच्या रोपांवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो, गोळा होतात पानं. कारण प्रत्येक, जसा माणूस आपला सशक्त आहे, थोडा अशक्त आहे, या पद्धतीनेच रोप देखील स्ट्रॉंग रोप येतात, काही कमकुवत रोप येतात येतानाच. मग अशा वेळेस जर छोट्याल्या रोपांवर हा प्रॉब्लेम दिसून येत असेल, ते जाग्यावर रोप उपटून घ्यायची, तुमच्या बांधाच्या कडेला जायचे, थोडा खड्डा काढायचा आणि त्यामध्ये ती रोपं गाडून द्यायची, जेणेकरून त्यामधला थ्रिप्स तुमच्या इतर मिरची पिकावर येणार नाही. कारण एका झाडाला जर हा ब्लॅक थ्रिप्स असेल, त्याचबरोबर रसशोषक किडी असेल आणि ज्या पांढरी माशी असेल, यांचा अटॅक होत असेल आणि पानं गोळा होत असेल, एका झाडाला, एका रोपाला जर डेंजर कोकड्या बोकड्या रोग झाला तर हा संपूर्ण प्लॉट पसरवतो आणि उत्पादन घटतं. कारण डेंजर कोकड्या रोग संपूर्ण प्लॉटमध्ये येतो. आता लक्षात घ्या, डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं, तर सुरुवातीला रोपांची निवड झाली, रोपांची प्लांटेशन केली असता रोपांमध्ये आपल्याला काय करायचंय की 2 ते 4 ट्रे हे झेंडूचे आणायचे, पिवळ्या झेंडूचे आणायचे आणि पिवळा झेंडू चारही बाजूला लावून द्यायचा, मध्ये लावून द्यायचा, कुठेही लावून द्या. अशा पद्धतीने करा. चारही बाजूला आपल्याला एक नेट मारायची आहे किंवा आपण
मका ही लावून देऊ शकतो, बाजरी लावून देऊ शकतो चारी बाजूने, किंवा शाळू असेल, ज्वारी असेल ही लावून देऊ शकतो, जेणेकरून किडींचा शिरकाव होणार नाही. विशेष म्हणजे आता काय करायचं, आपल्याला काही फवारण्या देखील करणं गरजेचं आहे. ह्या फवारण्या करते वेळी काय करायचंय, सुरुवातीलाच 30 दिवसापर्यंत मिरचीला आपल्याला स्ट्रॉंग आणि काही कमी खर्चातली, काही जास्त खर्चातली कीटकनाशके यांची फवारणी करायची. ही करते वेळी आपल्याला नीम ऑइल, रोगार, ग्रासिया, बेनिव्या यांसारखी जबरदस्त जी कीटकनाशके यांची फवारणी करायची. 2-2 हात घ्यायचे 8-8 दिवसांच्या दरम्यान, जेणेकरून पांढरी माशी शिरकाव होणार नाही, ब्लॅक थ्रिप्सचा शिरकाव होणार नाही, रोगशोषक किडींचा शिरकाव होणार नाही आणि तुमचं मिरची पीक जबरदस्त डेव्हलप होईल. विशेष म्हणजे अधूनमधून मायक्रोन्यूट्रंटचा देखील हात घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घेत असताना सीविड प्लस मायक्रोन्यूट्रंट असताना बायोटाइक्स असेल हे घ्यायचं, त्याचबरोबर लिबरेल टी मिक्स असेल हे घ्यायचं. यांसारखी विविध मायक्रोन्यूट्रंट ही मिरची पिकाला द्यायची. पाण्यातून मिलान देखील आपण सोडू शकतो. सशक्त जोमदार वाढ तुमच्या मिरची पिकाची होणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाला डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर वाचवण्यासाठी अजून एक महत्वाचा उपाय, तर तो म्हणजे पिवळे निळे चिकट सापळे लावायचे. झिगझॅग पद्धतीने दाट सापळे लावा, थोडा खर्च होऊ द्या. अशा पद्धतीने नियोजन करा. रसोषक किडी, त्याचबरोबर थ्रिप्स, मावा, तुडतुडे असतील हे यावर चिटकतील, पांढरी माशी चिटकेल, ब्लॅक थ्रिप्स देखील चिटकेल आणि तुमच्या मिरची पीक जबरदस्त डेव्हलप होईल. जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करा. पण मिरची पिकावर डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा जर एकदा आला तर हा लवकर जात नाही. फवारण्या आपल्याला कराव्या लागतात, पण उत्तम प्रकारचे रिझल्ट येत नाही. त्याचबरोबर तुम्ही दर 15 दिवसातून एकदा ताक जरी फवारत असाल तुमच्या मिरचीला, तरी जबरदस्त रिझल्ट आलेला दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मिरची पिकावरील डेंजर कोकड्या बोकड्या रोग, पानं गोळा होणे, आकसा येणे यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवावं, तर हे अशा पद्धतीने नियोजन मिळवायचे. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करायचं, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मिरची पीक केलं असेल, नेमकी काय अडचण समस्या खाली कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान.